तो चर्चला फायदेशीर झाला. कारण आतापर्यंत 66 हे सांगत असत तिथे एकही हिंदू निवडून येत नाही. परंतु या वेळेला पर्रीकरांनी परिस्थिती अशी आणली की भारतीय जनता पार्टीने म्हापशासारख्या कुडचडे सारख्या मतदारसंघात देखील ख्रिश्चन कॅन्डिडेट देऊन तो निवडून आणला. ही किमया करून दाखवली. जनतेशी विश्वासघात करून भारतीय जनता पार्टीने चर्चचा अजेंडा राबवला. भारतीय भाषा सुरक्षा मंचशी द्रोह केला आणि जी वचनं आणि आश्वासनं मराठी राजभाषेच्या संदर्भात ढवळीकर सरांनी उल्लेख केला तीच आश्वासनं तशाच प्रकारची आश्वासनं ही पर्रीकरांनी भारतीय जनता पार्टीने त्यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचाला दिली.